तर शिवसेना विरुद्ध राणे संघर्ष आता भीषण होऊ लागलाय। या संघर्षामध्ये मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा उडी घेतली आहे। मृत्यूनंतरही दिशा सालियांची बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची मागणी किशोरी पेडणेकर यांनी केली होती। तर पेडणेकरांनी याविषयी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पत्रही लिहिलं होतं। राज्य महिला आयोगाने त्याची दखल घेत 48 तासांमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले। स्वतः राणे साहेबांची पीसी पाहिली। त्यांचंही म्हणणं होतं की 3 वर्षापूर्वी मला अशीच नोटीस आली होती। आपल्याकडे दरवेळेला त्या चेक केल्या जातात। त्या अनुषंगाने जर लोक आता गेली असतील परत नोटीस देऊन तर त्यांना चेक करू दे। आणि स्वतः माजी मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांनी स्वतः महानगरपालिकेमध्ये पण काम केल्यामुळे त्यांना ते कळत असेल की आपण आणि ते करतील सहकार्य। त्याच्यामुळे जे काही असेल रिपोर्ट महानगरपालिका तो येईल आपल्यासमोर।